इकडचे चोर तिकडचे चोर, ह्याला पैसे दे त्याला पैसे दे केलं. ज्यांच्यावर राजसाहेबांवर ज्यांची निष्ठा होती, ज्यांना राजसाहेबांचं काम, ते सगळे मनसैनिक सत्ता गेली 20 वर्ष नसूनही ते आजही त्यांच्या सोबत आहे. म्हणजे मनसैनिक हे सत्तेसाठी नक्कीच नाही. शिवसैनिक 1995ची जर सत्ता सोडली आणि ही 2.5 वर्ष तरी आम्ही कधी सत्तेत गेलो होतो, तरी शिवसैनिक आजही त्यांना उद्धवजींना धरून आहे. ज्या पद्धतीने गेले आहेत गद्दारांकडे, ते का जात आहेत, कशासाठी जात आहेत, त्यांच्यात तोंडून ती उत्तरं येत आहेत. आम्हाला फंड मिळत नव्हता, आम्हाला हे मिळत नाही, आम्हाला ते मिळत नाही. याचा अर्थ तर आता जगाला, देशाला, मुंबईकरांना कळलंय, जे गद्दारी करतील त्यांना फंड मिळणार. बरं, फंड मिळालं तर फंडाचं काम होतच असंही नाहीये. याचा अर्थ फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करा, या आणि करा. आणि कोणालाही ज्यांना गेले त्यांना हेच पाहिजे होतं. त्यामुळे राजसाहेबांचं कौतुक की त्यांनी कधी दुसऱ्याचा कोणाचा पक्ष फोडून, दुसऱ्याचे कोणाचे सैनिक फोडून, त्यांचे कोणाचे आमदार फोडून नेले नाहीत. त्यामुळे राजसाहेबांचं जे आता मत आहे की ज्याच्याबरोबर ती सत्ता येईलच त्यांना विश्वास आहे. राज ठाकरे यांनी आज म्हटलंय की आम्ही 20 वर्षानंतर 2 भाऊ एकत्र आलोय, तर तुम्ही पदाधिकाऱ्यांनी हेवेदावे विसरून एकत्र यायला हवं. कुठेतरी एक प्रकारे त्यांनी आता एक काही राज ठाकरे साहेबांच्या लक्षात आलं असेल, काही पदाधिकाऱ्यांना जसे हे विकत घेतले जातात तसं काहीतरी लालूच दाखवून भांडणं तयार करता आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला असेल, वाटला असेल. म्हणून राजसाहेबांनी सांगितलंय की भांडू नका, मनसैनिक शिवसैनिक एकत्र, आम्ही भाऊ जर 20 वर्षांनी एकत्र येतोय, तुम्ही का भांडताय, आणि खरंच भांडलं नाही पाहिजे. ताई, आपण जर बघितलं हिंदीचा मुद्दा हा घरात घरात पोचलाय, पण हिंदीचा भाषिकांचा द्वेष करू नका असं देखील म्हणते. बरोबर आहे. बघा, हिंदी ही कोणाचीच भाषा नाहीये, ही एक व्यापाराची भाषा आहे. 2 लोकांमधला, समजा ज्याला इंग्रजी येत नाही, ज्याला त्या भाषा येत नाही, मग तामिळ येत नसेल, कुठे तेलुगू येत नसेल, कुठे केरला येत नसेल, अशी जी भाषा आहे त्या येत नसतील आणि इंग्रजी येत नसेल, मराठी त्यांना कळत नसेल, तर त्यातला एक मधला दुवा म्हणून ही भाषा आहे. ही भाषा कुठल्याच कोणाची अशी व्यक्तिगत मातृभाषा कोणाचीच नाहीये. त्यामुळे आमचंही तेच म्हणणं आहे, व्यापारी भाषा आहे. आपल्या 2 लोकांमधला होणारा छोटासा संवाद असेल तर तो व्हायला पाहिजे. कारण अनेक गुजराती एकत्र भेटले तर गुजरातीच बोलतात, ते हिंदी बोलत नाहीत. मारवाडी राजस्थानी भेटले तर ते त्यांचीच भाषा बोलतात, ते हिंदी बोलत नाहीत. पण आमच्यासारखे मराठी लोक आहेत ज्यांना गुजराती येत नाही, ज्यांना मारवाडी येत नाही, मग आपण चालू करतो की अरे भैया कैसा है, ये कैसा दिया, अशी जी तोडमोड हिंदी, त्या हिंदीला असं मदर टंग कोणाचीच नाहीये. त्यामुळे आमचंही म्हणणं आहे, उगाच हिंदीवरला वाद कशाला. तुमची भाषा नाही, माझी नाही, त्याची नाही, ह्याची नाही, वाद कशाला. फक्त 1ली ते 4थी असता कामा नये. जी आपल्या मला याच्यामध्ये संपूर्ण शैक्षणिक धोरणात पण तेच सांगितलंय, RSS वाले पण आता तेच म्हणतायत. मग हट्ट कोणाचा आणि कशासाठी. ताई, आपण जर बघितलं राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील, वादविवाद, मात्र युतीवर कोणी बोलू नका, व्यक्तिवेळी मी बोलू असं आजच्या भाषणामध्ये कुठेतरी एक स्पष्टोक्ती आहे राज ठाकरेंच्या. बघा, पक्षप्रमुख आहेत, काही गोष्टी पक्षप्रमुख त्यांच्या नजरेतून काय असायला हवंय, कसं असायला हवंय, हे राजसाहेबांनी कायम दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या जर कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जर हा संदेश दिला असेल तर ते काही चुकीचं नाहीये. आम्हालाही बऱ्याच वेळेला संदेश आलेले आहेत की तुम्ही कोणी याच्यावर भाष्य करू नका म्हणून, कोण कोणा ते आम्ही आमचं बघू. बरोबर आहे. त्याच्यासाठी फक्त पक्षप्रमुख आणि पक्षप्रमुखांबरोबर असलेले मग त्यांचे जे सचिव आहेत, या सगळ्यांमध्ये जे ठरेल ते आमच्यासारख्या नेत्यांकडे येणार. ताई, आपण जर बघितलं निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामध्ये त्यांनी सांगितलं निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरे
आता राजकारण पूर्णपणे संपलंय, कारण की मुंबईत केवळ 30% लोक मराठीत आहेत, तर 12% उर्दू आहेत, तर असं 30% कोण म्हणतं? निशिकांत दुबे. कोण तो? हा खासदार गुडघ्यावर आहे काय अक्कल? गुडघ्यावर अक्कल आहे त्या खासदाराची? जाणून बुजून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी या दोघांबरोबर बोलला की ह्याला प्रसिद्धी मिळते आणि हा छुपा अजेंडा आहे की आपल्या असलेल्या युपीतल्या लोकांना कुठेतरी एका बाजूनी चालवायचं आहे. हा फालतूपणा आहे आणि हा खासदारच फालतू आहे. ताई, एक शेवटचा प्रश्न आहे. भाजपचे नेते प्रणय फुके हे बोलतात ते भाजपचा बाप मीच आहे, प्रणय फुके. फुके? प्रणय फुकेला म्हणावं 2 मुलांना घेऊन. प्रणय परिणी, हा तेच. 2 मुलांना घेऊन बायको दान 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 लोकांच्या दारात फिरते. त्याचा पहिला बाप हो, मग दुसऱ्यांचे बाप बन. फुके तो फुकेच, काही बोलतो. एक शेवटचा, निशिकांत दुबेंनी म्हटलं, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात निशिकांत दुबे जर महाराष्ट्रात आलं तर आम्ही त्याचं स्वागत करू. आता हे दुर्दैव आहे, सगळ्यांचं दुर्दैव. कोणी महाराष्ट्रात आल्यानंतर नक्कीच काय त्याला होता का म्हणे मारामारी वगैरे इथपर्यंत मान्य आहे. स्वागत काय करू? मराठीला दुय्यम लेखतोय आणि वाटेल काय बोलतोय. स्वागत काय? हे आमचं दुर्दैव आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो. संजय राऊत यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका आज घेतली पाहायला मिळेल. मात्र बावनकुळे असं म्हणतात की कुणी जर हिंसाचार केला तर त्याला आम्ही बघून घेऊ कशाप्रमाणे हिंसाचार करतात. मुळात आम्ही हिंसाचार करणार नाही आहोत. एखादा जर म्हणाला की मला मराठीत बोलता येत नाही पण मी प्रयत्न करेन आणि मला शिकण्याचा प्रयत्न करेन, पण जर मुजोरगिरीने बोलेल नाही बोलेंगे क्या करना है वो करो, काय आम्ही मावळेच आहोत, छत्रपती शिवाजींचेच मावळे आहोत. तुम्ही कोण? महाराष्ट्रात ही मुजोरी कोणाचीच चालू देणार नाही. आम्हाला येत नाही, आम्हाला शिकायचं आहे, आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू हे म्हटलं तर ओके, पण नाही बोलणार तुम्ही काय ते करा असं जर म्हणणार असाल तर हेच वाक्य तुम्ही केरळात बोलाल, हेच वाक्य तुम्ही तामिळनाडूमध्ये बोलाल, हेच वाक्य तुम्ही गुजरातमध्ये बोलाल. मग काय महाराष्ट्र काय कोणी यावं आणि टिकली मारून जावं असा महाराष्ट्र आहे का? हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे लढवय्यांचा महाराष्ट्र आहे. ही भाषा चालणार नाही. धमक असेल तर हिंसाचार करून दाखवा असं बावनकुळे. नाही, नाहीच करणार आहे. तुम्हाला का हवा हिंसाचार? तुम्हाला का हवा हिंसाचार? हिंसाचार आम्हालाही नकोय. दादागिरी तुम्ही त्यांना पाठवून सपोर्ट करताय. तुम्ही बोला उलट सुलट, करू दे हिंसाचार असं बावनकुळे त्यांचं वाटतंय. म्हणजे एकंदरीत मनसेसारखा खळखळट्याचा नारा आता ठाकरेंच्या सेनेने देखील दिलेला आहे असं म्हणता येईल. बघा, मी परत तेच सांगेन, जर बावनकुळे सारखे परप्रांतीयांना अदर भाषिकांना चढवत असतील अशा पद्धतीने तर खळखट्याक होणारच. ताई, राज ठाकरे यांनी नवीन मुंबईमध्ये मेळावा घेतला शेतकरी कामगार पक्षामध्ये. त्या ठिकाणी सांगितलं की रायगडमध्ये सर्वात जास्त डान्सबार आहेत, त्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले, त्या ठिकाणी डान्सबार देखील फोडण्यात आला. मात्र ह्यावर आता आहार संघटनेचे जे वकील आहेत डान्सबार आणि ऑर्केस्ट्रा जयश्री पाटील ते म्हणतात की डान्सबार जास्त अमराठी लोकांचा नाही तर मराठी लोकांचा. हो, त्याच्यात दिसले ना, रामदास कदमांचा डान्सबार आहे, बायकोच्या नावावर डान्सबार आहे आणि वर तोंड्या बोलतो, वर तोंड करून बोलतो. अरे तुळे करण्याच्याच लायकीचे झालेत हे. बायकोच्या नावावर डान्सबार आणि 1 नाही 2 नाही 3 वेळा धाडी पडल्या आणि आता तोंड वर करून सांगताय ऑर्केस्ट्रा होता. ऑर्केस्ट्रा बंदिस्त ऑर्केस्ट्रा असतो का? असला तरी तिथे गिरायका असतात का? असले तर पैसे वाटतात का? मुली लगट करतात का? काय कसले उत्तर देत आहे? महाराष्ट्र काय वेडा आहे का? महाराष्ट्राची सुज्ञान आहे जनता. महाराष्ट्राला कळून चुकलंय. जे मंत्री महोदय त्यांच्या आईच्या नावाने त्याच्या बायकोच्या नावाने डान्सबार, आणि म्हणूनच उद्धवजींचा प्रचंड राग करत होते, कारण उद्धवजींचा ह्या गोष्टीला विरोध होता. ताई, एकीकडे पाहायला गेलं तर विधान परिषदेत जे आहे चित्रा वाघ असतील किंवा मनीषा गांधी असतील यांनी कबूतरविषयी कबूतरखाना हटवावा दादरचा हा विषय मांडला होता. पण एकीकडे पाहायला गेलं तर जे भाजपचे मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा यांनी देखील जे आहे त्यांनी असं नकार दिलाय. कुठेतरी महानगरपालिकेशी समन्वय साधून मध्य पर्याय काढावा असं देखील त्यांचं म्हणणं आहे. याकडे कसं पाहता? म्हणजे अंतर्गतच वाद. आपण
हिंदू म्हणा कोणी सहिष्णू असतो पक्षी प्राणी यांच्याबद्दल. कबूतर हा 1993 वर्ष कबूतर खाण्याला जातो. म्हणजे 93 पासूनचा आजपर्यंतचा आरोग्याचा रिपोर्ट हा तेव्हा नव्हता. या चित्रा वाघच्या मामीला झाल्याबरोबर कळला. ओके. आणि आता सगळ्यांच्या जीवावर ती बाई उठते. आता कबूतरच्या पण जीवावर उठली आहे. ठीक आहे, कारण तो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय. ह्यांचं सगळीकडेच राज्य आहे. आता ह्या राज्यात आमचे कबूतर तरी छान राहतात का बघायचंय. काही कबुतरांना जे आहे ते मृत्युमुखी देखील पडलेले आहेत, त्यांना खाण्यासाठी मिळालं नाही, त्यामुळे देखील मृत्युमुखी पडले. याकडे कसं पाहता? मी अतिशय सहिष्णू आहे. मला दया येते. अशा पद्धतीने त्यांचा दाना पाणी तोडणं हाच तर ह्यांचा अजेंडा आहे. आज पक्षी प्राणी सगळ्यांच्या दाणे पाणी तोडायचे. पण जैन समुदाय अजून देखील आक्रमक आहे. काहीतरी पर्यायी मार्ग आणि जैन समुदायाला वाटत होतं ना की हे सगळं आमच्यासारखं आहे, भाजप म्हणजे आमचा. आता कळता येतं ना काही. थँक्यू. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.